ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आपल्याला अनेकदा असं होतं ना की इतरांच्या वागण्यात काहीतरी खटकतं किंवा एखाद्याचं बोलणं ऐकून आपल्याला खूप राग येतो. हो, अगदी. पण काय होतं जेव्हा आपल्याला जाणवतं की कदाचित ह्या प्रतिक्रियेतून आपण स्वतःबद्दलच काहीतरी शिकू शकतो. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. श्रीमाताजींचा एक विचार आहे, तुम्हीच तुमचा आरसा, त्यावर आधारित ही संकल्पना आहे. अगदी बरोबर. ही संकल्पना आपल्याला काय सांगते की म्हणजे इतरांमधल्या ज्या गोष्टी आपल्याला टोचतात किंवा नाही आवडत, त्रास देतात, त्या प्रत्यक्षात आपल्याच स्वभावातील कोणत्या तरी पैलूचं प्रतिबिंब असू शकतात. अच्छा. हो, म्हणजे आपले इतरांशी असलेले संबंध आणि त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना या स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्यासाठी एका आरशासारखं काम करू शकतात. हे ऐकायला तर खूप प्रभावी वाटतंय, पण प्रत्यक्षात हे कसं लागू होतं? समजा एखाद्या व्यक्तीचा अति आत्मविश्वास किंवा थोडा गर्विष्ठपणा आपल्याला खूप खटकतोय, तर ह्याचा अर्थ माझ्यातही तोच दोष आहे असं म्हणायचं का? नाही, हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. स्रोत असं नाही म्हणत की दोष तंतोतंत सारखाच असेल. अच्छा. तो कदाचित वेगळ्या रूपात किंवा काय म्हणतात त्याला छुप्या पद्धतीने आपल्यात असू शकतो. उदाहरणार्थ बघा, ज्याला दुसऱ्याचा गर्विष्ठपणा खटकतो ना, ती व्यक्ती स्वतःमध्ये खोलवर कुठेतरी असुरक्षित असू शकते. अच्छा. किंवा असंही असू शकतं की ती व्यक्ती स्वतःच्या क्षमतांबद्दल इतकी साशंक असते की दुसऱ्याचा आत्मविश्वास तिला बघवत नाही. म्हणजे वरवर वेगळं दिसलं तरी मूळ भावना कुठेतरी जोडलेली असू शकते. म्हणजे थेट नक्कल नसली तरी त्या भावनेचं मूळ आपल्यात कुठेतरी असू शकतं. बरोबर. म्हणजे दुसऱ्याच्या ज्या वागण्याने आपल्याला धक्का बसतो किंवा तीव्र प्रतिक्रिया येते, तिथे क्षणभर थांबून विचार करायला हवा की या प्रतिक्रियेमागे माझ्याबद्दल कार दडलेलं आहे. स्रोत आपल्याला आत्मपरीक्षणासाठीच प्रोत्साहित करतोय. बरोबर. म्हणजे टीका करण्याआधी किंवा पटकन मत बनवण्याआधी स्वतःला विचारायला हवंय की माझ्यामध्ये याच्याशी मिळती जुळती कोणती गोष्ट आहे. कदाचित कमी प्रमाणात असेल किंवा वेगळ्या परिस्थितीत मी असाच वागतो का, असं स्वतःला विचारणं महत्वाचं आहे. हा आरसा आपले दोष एकदम स्पष्टपणे दाखवतो, पण आपण त्यात बघायची तयारी ठेवली तरच. बरोबर. आणि जेव्हा आपण हे असं बघायला लागतो तेव्हा काय बदल घडतो? म्हणजे फक्त स्वतःबद्दल अधिक कळतं की नात्यांवरही त्याचा काही परिणाम होतो? दोन्ही गोष्टी होतात, नक्कीच होतात. एकीकडे आपल्याला स्वतःच्या उणीवांची किंवा मर्यादांची जाणीव होते, त्यामुळे आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायला संधी मिळते. आणि दुसरीकडे जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं की अरे, इतरांमध्ये दिसणारे दोष हे आपल्यातही असू शकतात, तेव्हा त्यांच्याबद्दल अधिक सहानुभूती आणि सहिष्णुता निर्माण होते. आणि ह्या समजूतदारपणामुळे अनेक अनावश्यक संघर्ष किंवा गैरसमज टाळता येतात. नात्यांमध्ये एक प्रकारची सहजता येते. म्हणजे हा दृष्टिकोन केवळ आत्मसुधारणेपुरता नाहीये, तर आपले सामाजिक संबंध अधिक चांगले सुदृढ करण्यासाठीही उपयोगी ठरू शकतो. अगदी. इतरांवर पटकन मत बनवण्याऐवजी किंवा टीका करण्याऐवजी थोडं थांबून विचार करायला हे प्रवृत्त करतं. हो, हे खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाचं एक प्रभावी साधन आहे असं म्हणायला हरकत नाही. इतरांशी असलेले आपले संवाद आणि संबंध हे केवळ देवाणघेवाण किंवा बाह्य गोष्टी नाहीत, तर ते स्वतःला ओळखण्याच्या, स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याच्या संधी आहेत. खरंय. आपण इतरांना कसा प्रतिसाद देतो यातून आपण स्वतः कोण आहोत हे कळायला खूप मदत होते. खरंय. आणि यामुळे नात्यांमध्ये एक प्रकारचा समजूतदारपणा नक्कीच वाढू शकतो, ज्यामुळे ताण कमी होईल असं वाटतं. हो, नक्कीच. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.